मनोज जरांगे मुंबईकडे निघाले आहेत। त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले। हिंदूंचा सण असताना हिंदूंनाच रोखले जात असेल तर ही हिंदू विरोधी सत्ता आहे असे त्यांनी म्हटले। सत्तेसाठी फक्त हिंदू म्हणून सणावारांचे ढोंग करणे आणि मराठ्यांचा छळ करणे योग्य नाही असे त्यांचे म्हणणे आहे। मराठा नेत्यांनी मग ते सत्ताधारी असोत, विरोधक असोत किंवा श्रीमंत मराठे असोत, त्यांनी समाजाच्या बाजूने बोलावे असे आवाहन त्यांनी केले। भीती काढून टाका मनातली आणि जात मोठी करायला बाहेर पडा असे आवाहन त्यांनी केले। फडणवीस मराठा नेत्यांना बोलण्यापासून थांबवत असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली असून त्यांना आरक्षण विषयावर बोलू दिले जात नाही, त्यांनाही थांबवले जात आहे असे त्यांनी नमूद केले। त्यांना न्याय मिळेल असा पूर्ण विश्वास आहे। त्यांचा प्रवास अंतरवली, उदनी, पैठण मार्गे सुरू आहे। याच्यावर मी ठाम आहे आणि मुंबईला निघालो याच्यावर सुद्धा मी ठाम आहे। कोण कोण शिष्टमंडळात आहे काय माहिती त्यांचा फोन आला माहित नाही आता कोण कोण कुठे बैठक होणार आहे? नाही बैठक नाही होत, चालतं चालतं असंच म्हणजे आजच होणार आहे? मला परवानगी आज तुम्ही म्हणताय बोलल्या जाईल, तुमची भूमिका काय आहे? सगळे मिळमिळ म्हणजे काहीच क्लिअरिटी हिंदूचा सण आहे आणि हिंदूलाच रोखलं जाणार असलं तर मग ते हिंदू विरोधी सरकार आलं। सत्तेसाठी फक्त हिंदू म्हणायचं आणि सणवाराचं आडुंगीला पाहिजे, सणवार सांगायचं, देवदेवतांच्या आडुंगीला पाहिजे आणि हिंदू असणाऱ्या मराठ्यांचा छळ करायचा, हे चांगलं नाही। त्याच्यामुळे परवानगी होणार, न्याय देवता आम्हाला न्याय देणार याच्यावर पूर्ण आत्मविश्वास आहे। तर तुम्ही सातत्याने आवाहन करताय की मराठा नेत्यांनी तुमच्या बाजूने बोलावं, मात्र सत्तेत किती मराठी नेते आहेत तुम्हालाही माहिती आहे, कुणीही बोलत नाहीये किंवा तुमच्या बाजूने कोणीही त्यावर बोलत नाहीये। तेच लक्षात येईल ना मग आता समाजाच्या, त्याच्यासाठीच बोललोय आम्ही। केलं सहकार्य तर आयुष्यभर त्यांना विसरणार नाही केलं तर कमीत कमी समाजात ते उघडा तरी पडेल ना, हे गरजेचं आहे। त्यांचे नेते सगळे एका जुटीने लढत आहेत आणि यांनाच काय झालं तर ते उडण। आता आम्हाला गरज आहे भाऊ, सरळ सांगतो, राजकीय पक्षातले मराठे, सगळ्या पक्षातले सत्ताधारी विरोधक आणि श्रीमंत मराठे यांची आम्हाला गरज। तुम्ही सातत्याने म्हणताय फडणवीस थांबवताय, फडणवीसांमुळेच हे कुणी बोलत नसावे, कारण तुम्ही गेल्या वेळेसही म्हणत होते की फडणवीस येत नाही। माणूस सहन किती दिवस करत असतो, राजकीय नेते पण आणि श्रीमंत मराठे पण किती दिवस सहन करते, जाऊन द्या म्हणते जाऊन द्या म्हणते, एकदा नरड्याला आलं तर मग लोक काय असतं, मुख्यमंत्र्याला काही समजत नसते तर कोणालाच नाही, राजकीय नेते कोणालाच समजणार नाही। एकदा जर बाहेर पडले ना, भीती मनातून काढून टाकली पाहिजे आणि त्यांनाही आमचं आव्हान आहे, मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे ना, भीती काढून टाका मनातली आणि जात मोठी करायला बाहेर पडा। बाकी मंत्री बोलत नाही त्याचं ठीक आहे, एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली होती तेही बोलत नाही आरक्षण या विषयावर, बोलू दिलं जात नाही। चला नाही थांबवलं जात, बोलू दिलं जात मला एक सांगा की आता हा प्रवास कसा असणार आहे, कुठून कसं जायचं? नाही आता अंतरवाली येऊन निघालो, पैठण, शेवगाव मार्गे, अहिल्यानगर, शिवनेरी, चाकण मार्गे, लोणावळा, पनवेल आणि आझाद मैदान। चला चला चला, धन्यवाद धन्यवाद।